एका प्रसिद्ध चित्रकाराला परमेश्वराचं चित्र काढायची इच्छा होती. तो आपल्या मित्राशी सल्लामसलत करतो. मित्र सांगतो, 3 वर्षाचा गोंडस मुलगा घे आणि त्याचं चित्र काढ, ते सेम बाळ श्रीकृष्णासारखं दिसेल. मित्र त्याचा सल्ला तंतोतंत ऐकतो आणि त्याला भरपूर पैसा मिळतो. 20 वर्षानंतर त्याच चित्रकाराला एका राक्षसाचे चित्र काढायची इच्छा होते. पुन्हा चित्रकार आपल्या मित्राशी सल्लामसलत करतो. मित्र सांगतो, तुरुंगात जा. एक बलाढ्य लालबुंद डोळ्याचा, केस वाढलेला एक कैदी निवड, जो बलात्कारी दंगली केलेला असेल. त्याला समोर बसून त्याचं चित्र काढ, ते सेम राक्षसासारखं दिसेल. चित्रकार त्या मित्राचा हाही सल्ला तंतोतंत ऐकतो. तुरुंगात जातो. लालबुंद डोळ्याचा, केस वाढलेला, दंगली बलात्कारी केलेला कैद्याला समोर बसवतो आणि चित्र काढायला सुरू करतो. तर काय, त्या कैद्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागतात. चित्रकार महाशय कैद्यांना विचारतो, काय झालं? मी तुमचं राक्षसाचे चित्र काढतोय म्हणून तुम्ही रडत आहात का? तर कैद्याचं उत्तर ऐकून आपण सगळेजण आश्चर्य व्हाल. नाही चित्रकार महाशय, ज्या 20 वर्षापूर्वी तुम्ही लहान बाळ श्रीकृष्णाचं चित्र काढायला घेतलं होतं, तो मीच. या 20 वर्षामध्ये माझ्यातला देव हळूहळू क्षीण होत गेला, दुबळा होत गेला आणि राक्षस हळूहळू बलाढ्य, धिप्पट, मोठा होत गेला. यावरून आपल्याला हे समजतं, आपण ज्या गोष्टी आपल्या मनात पेरू, चांगले असो किंवा वाईट असो, तसे आपण व्हा. म्हणून आपल्याला स्वीकारायचं आहे कोणत्या गोष्टीला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. चोरी करणे, हार्डवर्क करून शिकून मोठं होऊन देशाचं भलं करणे, का आतंकवादी होऊन देशाचा विनाश करणे.